नमस्कार, माझं नाव स्वाती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेजेस ऑफ इंटरनॅशनलायझेशन हे पाहणार आहोत फ्रेंड्स. कंपनीचे स्टेजेस कोणते कोणते असतात ते आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. त्यामध्ये बेसिकली 5 स्टेजेस असतात फ्रेंड्स. कुठलीही कंपनी एका देशामध्ये एस्टॅब्लिश होऊन त्यानंतर त्याच्यामध्ये इव्होल्युशन कशा कशा पद्धतीने येतं आणि त्यामध्ये सुरुवातीचं स्टेज आणि सगळ्यात फायनल स्टेज ते कुठलं ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वात अगोदर असते फ्रेंड्स डोमेस्टिक कंपनी. डोमेस्टिक कंपनी तर डोमेस्टिक कंपनी काय करते फ्रेंड्स, डोमेस्टिक कंट्री मध्ये म्हणजेच डोमेस्टिक म्हणजे आपल्या स्वतःच्या देशामध्ये जेव्हा कंपनी काम करते त्याला काय म्हणतो आपण डोमेस्टिक कंट्री आणि डोमेस्टिक कंपनी. ते असतं पहिलं स्टेज. आणि त्यानंतर डोमेस्टिक कंपनी जेव्हा एकाच देशामध्ये म्हणजे स्वतःच्याच देशामध्ये काम करते. दुसरं त्यामध्ये प्रगती झाल्यानंतर ते कंपनी बनते इंटरनॅशनल. डोमेस्टिक कंट्री म्हणजे स्वतःची कंट्री आणि त्यासोबत प्लस 1 दुसरे एक देश, एक फॉरेन कंट्री जेव्हा स्वतःच्या देशासोबत आणखी एका दुसऱ्या देशासोबत जेव्हा कंपनी काम करते तर त्याला काय म्हणते फ्रेंड्स, इंटरनॅशनल कंपनी. तिसरं स्टेज आहे मल्टीनॅशनल कंपनी. नावासारखंच बघा फ्रेंड्स, मल्टीनॅशनल म्हणजे यामध्ये खूप जास्त देश आहेत. मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे जेव्हा कंपनी डोमेस्टिक कंपनी सोबत 6 ते 7 कंट्री मध्ये जेव्हा काम करते. म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी म्हणजे आपल्या देशात आणि दुसऱ्या 6 ते 7 देशामध्ये 6 ते 7 कंट्रीज मध्ये जेव्हा कंपनी काम करते त्या कंपनीला आपण काय म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनी. चौथा आहे ग्लोबल. मल्टीनॅशनल कंपनीच्या नंतर त्यामध्ये जेव्हा प्रगती होईल ते कंपनी बनेल ग्लोबल कंपनी. म्हणजेच त्याची वर्किंग म्हणजे ते किती देशात काम करेल म्हणजे 100 ते 150 कंट्रीज मध्ये जेव्हा कंपनी काम करते तेव्हा त्याला आपण ग्लोबल कंपनी म्हणतो. आणि सर्वात फायनल स्टेज आणि सगळ्यात मोठं स्टेज इव्होल्युशनचं एका कंपनीचं सगळ्यात हायेस्ट लेवल स्टेज कुठला असेल ते असेल फ्रेंड्स ट्रान्झिशनल कंपनी. ट्रान्झिशनल कंपनी या कंपनीमध्ये ट्रान्झिशनल कंपनीमध्ये हे वरचे तर सगळेच फीचर्स असतील फ्रेंड्स. म्हणजे आता याच्यापेक्षा हे मोठं हायेस्ट लेवल आहे. म्हणजे यामध्ये हे ग्लोबली तर काम करणार असेलच पण त्याच्या फील्ड मध्ये हे सगळ्यात हायेस्ट म्हणजे अपेक्स लेवलवर हे कंपनी सर्वश्रेष्ठ असेल. कामगिरीमध्ये त्याच्या कामामध्ये सर्वश्रेष्ठ जेव्हा त्याच्या फील्ड मध्ये हे कंपनी असेल म्हणजे हे ग्लोबल कंपनी तर असेल. ग्लोबलचं तर त्यामध्ये म्हणजे 100 ते 150 कंट्रीज मध्ये तर काम करत असेलच पण त्यामध्ये सर्वात जास्त अपेक्स लेवलवर त्याच्या फील्डमध्ये अपेक्स लेवलवर म्हणजे सर्वश्रेष्ठ जेव्हा ते पोझिशन ते कंपनी जर घेतली असेल अपेक्स लेवलवर त्याच्या फील्डमध्ये तर त्या कंपनीला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशनल कंपनी म्हणतो फ्रेंड्स. तर ट्रान्झिशनल तर तुम्हाला खूप वेळेस असं विचारतात फ्रेंड्स की इंटरनॅशनल जे स्टेजेस आहेत त्यामध्ये हायेस्ट लेवल कुठला आहे तर ट्रान्झिशनल आहे. आणि हायेस्टच्या एकदम अगोदरचं कुठलं आहे म्हणजे ग्लोबल आहे. जे कंपनी 100 ते 150 कंट्रीज मध्ये काम करते ते कंपनी कुठली म्हणल्यानंतर तुम्ही ग्लोबल म्हणता. मल्टीनॅशनल कंपनी किती देशात काम करते किंवा 6 ते 7 कंट्रीज मध्ये काम करणारी कंपनी कोणती म्हणजे तुम्हाला ते मल्टीनॅशनल समजायला पाहिजे. आणि सर्वात पहिलं स्टेज कुठलं आहे म्हणजे डोमेस्टिक कंपनी. अशी ही 5 तुम्हाला स्टेजेस लक्षात राहायला पाहिजे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स एक वेळेस हे स्टेजेस आपण शॉर्ट मध्ये पाहून घेऊया. सर्वात अगोदर डोमेस्टिक कंपनी, दुसरा आहे इंटरनॅशनल कंपनी, तिसरा आहे मल्टीनॅशनल कंपनी, चौथा आहे ग्लोबल कंपनी आणि पाचवा आहे ट्रान्झिशनल कंपनी. तर हे म्हणजे जेव्हा एकाच देशामध्ये स्वतःच्या डोमेस्टिक कंट्रीमध्ये काम करते. हे म्हणजे जेव्हा एका डोमेस्टिक आणि सोबतच आणखी एका जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये काम करते. आणि मल्टीनॅशनल म्हणजे 6 ते 7 कंट्रीज मध्ये जेव्हा काम करते. ग्लोबल म्हणजे 100 ते 150 कंपनीज मध्ये जेव्हा काम करते. आणि ट्रान्झिशनल म्हणजे
ते ग्लोबल तर कंपनीज असतेच, म्हणजे 100 ते 150 कंपनीज मध्ये म्हणजे कंट्रीज मध्ये तर काम करतच असते, सोबत अपेक्स लेवलवर म्हणजे सर्वश्रेष्ठ ती कंपनी असते. तर अशा पद्धतीनं या टॉपिकवर, या कन्सेप्टवर खूप वेळेस प्रश्न विचारले जातं फ्रेंड्स इंटरनॅशनल बिझनेस मध्ये. तर फ्रेंड्स या टॉपिकशी रिलेटेड जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील ते तुम्ही वरती आय बटन वर क्लिक करून पाहू शकता. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सुद्धा तुम्ही सोबत तयारी करू शकता. याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला एंड स्क्रीनवर भेटून जातील, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता, किंवा चॅनल मध्ये जाऊन बिझनेसचे रिलेटेड जे काही टॉपिक्स असतील तुम्ही चॅनल वरती जाऊन प्लेलिस्ट मधून अभ्यास करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि चॅनलशी जोडून राहा. धन्यवाद.